नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 एप्रिल 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, ग्रीष्म ऋतू आहे, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्टी आहे, नक्षत्र आद्र आहे, योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:37 ते 5:12 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:12 ते 6:48 आणि यमगंड काळ दुपारी 12:27 ते 2:04 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे, शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. तुम्हाला काही दीर्घ लाभसुद्धा होऊ शकतात. असे लाभ की कित्येक दिवसापासून प्रलंबित होते अशा प्रकारचे काही लाभ मिळू शकतील. तुमचे मित्रपरिवारापैकी जे सिनियर व्यक्ती आहेत त्यांच्यावरसुद्धा मुलाखती होतील किंवा त्यांच्याकडे तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही गुंतवणूकसुद्धा होऊ शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या काही संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. तुमच्या मित्रपरिवारावर की जे स्त्री वर्ग आहे त्यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. काही महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी मार्गी लागतील. फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण पर्याय तुम्हाला भविष्यकाळाकरता समोर येऊ शकतील जे की सकारात्मक असतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या ज्या महिला असतील त्यांच्यावर थोड्या फार प्रमाणात मतभेद होऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळ, वणवण, थोडंसं भटकंती जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्यामध्ये थोड्याफार दिरंगाई होईल. मात्र जी प्रलंबित कामं आहेत ती मात्र तुमच्या आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. आजचा जो दिवस आहे थोड्याफार प्रमाणात अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध दृढवत होतील. त्यांच्यावर बाहेर फिरल्याचा एक संभवतो. काही चांगले लाभ होतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. आरोग्याकडे मात्र लक्ष देणे गरजेचं राहील. इझी मनीच्या मागे अजिबात जाऊ नका.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र वैवाहिक जोडीदारावर शाब्दिक चकमकी उडतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामे हाती घाल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध खूप चांगले होतील. नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल तरी आजचा दिवस खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. याचप्रमाणे धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं किंवा काही महापुरुषांकडून आशीर्वाद मिळणं अशा प्रकारचे काही उपयुक्त अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस राहील. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुधारतील. घराच्या संदर्भातले काही वादविवाद प्रलंबित कालापासून असतील त्या संदर्भात काही तोडगा आजच्या दिवशी निघू शकेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर खास करून स्त्री वर्गाबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोक्यावर घडू शकतील. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा काही संधी, उपयुक्त संधी आजच्या दिवशी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या भाग्यदायी असतील. कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणारा शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे आज तुम्हाला नशिबाची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित काही खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. घरातले जे महिला वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. तुमच्या वेळातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी तुमच्यासाठी होऊ शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 एप्रिल 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.